कृष्णाईच्या लेकी मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला असं बघायला मिळत आहे की मातोश्रीने शंकरला कॉल करून वसुलीसाठी बोलावलेलं असतं, परंतु शंकर गौरीच्या हॉटेलमध्ये नाश्ता करत असतो आणि मग तेवढ्यात गौरीला तिचा मित्र सांगत येतो की नातेकरच्या घरावर मातोश्री आलेले आहेत आणि मातोश्रीने तिथं त्याला मारहाण सुरू केलेली आहे. मग गौरी त्याला न्याय देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचते आणि इकडे मात्र शंकरच्या गाडीची चावी सापडत नसल्यामुळे शंकरला धावत पळत तिथे पोचावं लागतं आणि नेहमीप्रमाणे शंकरला उशीर होतो. तेवढ्यात तिथे गौरीने मातोश्रींची बोलती पूर्ण बंद केलेली असते. तिने मातोश्रींना समजावलेलं आहे की तुम्ही अशी बेकायदेशीरित्या वसुली करू शकत नाही. तिने सगळी कलम मातोश्रींना सांगितलेले असतात, तरी पण ते ऐकत नाहीत. त्यावेळेस गौरी मात्र मातोश्रींचं व्हिडिओ शूटिंग करत असते आणि मग शेवटी मातोश्रींना गौरीपुढे झुकावंच लागतं आणि मग मातोश्री गौरीला घाबरून तिथून निघून जातात. मातोश्रीने मात्र शंकरला या सगळ्याची खूप मोठी शिक्षा दिलेली असते. मातोश्री म्हणते की तू नेहमीप्रमाणे आजसुद्धा उशिरा आलेला आहेस, तू मला दिलेला शब्द मोडलेला आहेस, त्याच्यामुळे आम्हाला तिथं वसुलीला जावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे आजपासनं तुम्ही मला मातोश्री अजिबात म्हणायचं नाही. आणि मग शंकरला खूप वाईट वाटत असतं. इकडे इंदुराणीने आपल्या भावाला कृष्णाईला दिलेले पैसे मागायला पाठवलेलं असतं. 20 लाख रुपये आता कृष्णाई परत देईल का हे पाहणंसुद्धा रंजक